इथे आलो ट्रेनने, डेक्कन एक्सप्रेसने, ठाणे टू लोणावळा. आणि लोणावळ्यावरून तुम्हाला लोणावळा ते मळवलीला जाणाऱ्या जे लोकल ट्रेन्स असतात त्या तुम्हाला मिळू शकतात. पण आमची डेक्कन एक्सप्रेस लेट झाली, त्याच्यामुळे आम्हाला मळवलीला जाणारी ट्रेन मिळाली नाही. मग आम्ही लोणावळ्यावरून डायरेक्टली ऑटो केली रिसॉर्टपर्यंत. ऑटोवाल्याला हे रिसॉर्टचं ठिकाण माहीत होतं, पण प्रॉब्लेम हा आहे की खूप मोठा चढ आहे, त्याच्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला थोडं उतरावं लागतं, कारण रिक्षा तशी वर चढत नाही. कोणी कारने येणार असेल तरी कारसुद्धा प्रॉपर असा व्यवस्थित चालवणारी व्यक्ती पाहिजे, नाहीतर रिस्की रस्ता आहे. हा तो रस्ता आहे मळवलीवरून येणारा. जरी 15 मिनटं दिसत असली तरी तुम्ही बघू शकता घाट किती कठीण आहे. त्यामुळे लोणावळा रेल्वे स्टेशनवरून या मार्गाने या, म्हणजे आधी तुम्हाला लोहगडचा पायथा लागेल. रिसॉर्टमध्ये पोहोचताच आमचे अगदी पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. लिहिण्यासाठी त्यांनी इथे बोरू ठेवला होता. प्रवेशद्वाराशी लावलेला हा छावणीचा नकाशा आपलं लक्ष वेधून घेतो. ही आहे आमची बुक केलेली रूम, राहुटी. बाहेर त्यांनी असं रिलॅक्स व्हायला खूप छान जागा ठेवलेली आहे, टेबल खुर्च्या. रूम कॅटेगरीजबद्दल बोलायचं झालं तर इथे रॉयल कार्ट आणि राहुटी या व्यतिरिक्त एक यशवंत वाडा आहे. मोठ्या ग्रुपसाठी हा वाडा सुटेबल आहे. सुंदर सकाळ झाली आहे. इथे आपण बघू शकतो हा लोहगड किल्ला. इथला प्रत्येक कोपरा हा कलात्मकतेने नटलेला आहे. अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्यांनी या रिसॉर्टला 15व्या शतकातील 16व्या शतकातील छावणीचे रूप दिले आहे. रिसॉर्टचा परिसर विविध फळझाडांनी आणि फुलझाडांनी नटलेला आहे. तसेच त्यांची योग्य ती निगा राखल्याचे आपल्याला वेळोवेळी लक्षात येते. आमच्या या राहुटीच्या बाजूलाच हे मस्तपैकी एक जामचं झाड आहे. उन्हाळ्यातलं माझं एक आवडतं फळ, आणि ते असं बघून मला खूप टेम्प्ट होतं आहे, पण त्यातली काहीच पिकली आहेत. रांजणहाट म्हणून यांचं एक इन हाऊस रेस्टॉरंट आहे, जिथे तुमचे सगळे मील्स सर्व होतात. अतिशय शांतपणे तुम्ही अगदी राजेशाही थाटामध्ये इथे जेवण घेऊ शकता. असा व्ह्यू, छान झुळझुळता वारा, तुम्हाला जेवताना अगदी प्रसन्न वाटतं. या रेस्टॉरंटमधून आपल्याला हा खाली रिसॉर्टचा संपूर्ण परिसर दिसतो. इथे फिरण्यासाठी त्यांनी छोट्या छोट्या बग्गी ठेवलेल्या आहेत. मस्तपैकी पोटोबा झाल्यावर पाऊले चालती स्विमिंग पूलची वाट. सुंदर असा पूर्ण झाडांमधून रस्ता जातो. आता आपण चाललो आहे स्विमिंग पूलकडे.
हा त्यांचा इव्हनिंग स्नॅक्सचा एरिया आहे. सुंदर ऊन पडलंय संध्याकाळचं. स्विमिंग पूलमध्ये डुंबून झाल्यावर पुन्हा एकदा पोटोबा. संध्याकाळचा नाश्ता इथे तयार होता. गरम गरम भजी आणि समोसे. इथलं जेवण अतिशय अप्रतिम आहे. त्यांची जेवण मांडण्याची पद्धतच खूप सुंदर आहे. मुख्य म्हणजे इथे आम्ही एकूण 9 प्रकारचे मील्स घेतले, पण एकदाही त्यांच्या जेवणाचा त्रास झाला नाही किंवा आपण काहीतरी बाहेरचे जेवण खातोय असंही वाटलं नाही. खाणे आणि पोहणे या व्यतिरिक्त इथे करण्यासारखे बरेच काही आहे. एक छोटासा जंगल ट्रेक आहे, ज्यामध्ये आपल्याला परिसरातील झाडांची आणि पशुपक्ष्यांची, कीटकांची माहिती मिळते आणि थोडंसं चालून आपल्याला सुद्धा ताजंतवानं व्हायला होतं. हा आहे इथला सारंग. मस्त रुबाबदार आणि मेन म्हणजे स्वच्छ घोडा आहे. खूप शांत आहे. तसेच इथे एक छोटंसं म्युझियम आहे. तर लोहगड आणि विसापूर या 2 किल्ल्यांच्या मध्ये वसलेल्या या रिसॉर्टला नक्की भेट द्या. कुटुंबासोबत वेळ घालवा. खूप छान छान फोटो काढा आणि कमीत कमी 2 रात्रीचा मुक्काम तरी नक्की करा.